एका हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे बसले होते। आजूबाजूला शिवसैनिकांची गर्दी होती। शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते बाळासाहेबांच्या शेजारी बसले होते। 95 ची विधानसभा निवडणूक लागली होती। प्रत्येक मतदारसंघातून कोण लढणार याच्या चर्चा सुरू होत्या। पण चर्चेचा मुख्य मुद्दा होता तो माझगाव मधून कोण लढणार। कारण माझगाव भुजबळांचा मतदारसंघ होता। 2च वर्षांपूर्वी सेना सोडून भुजबळ काँग्रेसमध्ये गेले होते। भुजबळांनी शिवसेनेला चांगलंच भगदाड पाडलं होतं। इतक्यावरच न थांबता टी बाळू अशी बाळासाहेबांची संभावना करत भुजबळांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेला नको करून सोडलं होतं। त्यामुळे भुजबळांना पाडायचं हे पक्क होतं, पण पाडणार कोण, उमेदवार कोण, चर्चा झडत होत्या। वेगवेगळी नावं समोर येत होती। तेव्हा याच बैठकीत पाणी वाटण्याचं काम एक नगरसेवक करत होता। बाळासाहेबांनी त्या नगरसेवकाकडे बोट केलं आणि म्हणाले, लखोबाला पाडायला माझा हा नगरसेवक बास आहे। त्या नगरसेवकाचं नाव बाळा नांदगावकर। माझगाव मधून साधेसुधे नगरसेवक असणाऱ्या बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यात आली। घमासान निवडणूक झाली आणि साध्या सुध्या नगरसेवकाने भुजबळांना पाडलं। हा पराभव भुजबळांना पचनी पडला नाही। भुजबळांनी या पराभवानंतर थेट आपलं मूळ गाव नाशिक गाठलं। त्यानंतर विधान परिषदेच्या मागच्या दारातून प्रवेश करत भुजबळांनी येवल्यात पदार्पण केलं, ते कायमचंच। हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे आताही त्याच दारापुढे पुन्हा भुजबळांची गाडी आली आहे। भुजबळ येवल्यातून पडतील अशा चर्चा सुरू झाल्यात। काही करून भुजबळांना पाडायचा असा निर्धार जरांगे पाटलांच्या समर्थकांसहित शरद पवारांच्या समर्थकांनी केलाय। पण खरंच हे शक्य आहे का? भुजबळ येवल्यातून पडू शकतील का? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। येवल्यातून भुजबळ पडतील का हे समजून घेण्यासाठी भुजबळांना येवला कसं मिळालं, ते आजवर इथून कसे आणि कितीच्या फरकाने निवडून येत गेले ते पाहूयात। 95 साली पराभव झाल्यानंतर भुजबळांनी विधान परिषदेचा रस्ता पकडला। त्यानंतर 2004 साली भुजबळ पहिल्यांदा विधानसभेसाठी उभा राहिले, ते येवल्यातूनच। येवल्यातील जात समीकरण पाहूनच पवारांनी येवल्यातून लढण्यासाठी भुजबळांना सांगितल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला होता। त्यानंतर पवारांनी आंबेगावमधून भुजबळांना निवडणूक लढण्याचं आमंत्रण दिलं होतं, पण भुजबळांनीच आग्रहाने येवला मतदारसंघ घेतला असं देखील सांगण्यात आलं। कारण काही असो, पण भुजबळांनी 2004 ची विधानसभा येवल्यातून लढली हेच खरं। 2004 साली भुजबळांच्या विरोधात शिवसेनेने 2 वेळा आमदार राहिलेल्या कल्याणराव पाटलांना उमेदवारी दिली होती। या निवडणुकीत भुजबळांना 79,000 तर कल्याणराव पाटलांना 43,000 मतं मिळाली होती, ज्यामध्ये 35,000 मतांचं दणदणीत मताधिक्य घेत भुजबळांनी विजय मिळवला होता। त्यानंतर 2009 साली मतदारसंघ पुनर्रचना झाली। 2009च्या निवडणुकीत शिवसेनेने भुजबळांच्या विरोधात माणिकराव शिंदेंना उमेदवारी दिली। या निवडणुकीत शिंदेंना 56,000 मतं मिळाली तर भुजबळांना 1,06,000 मतं मिळाली। 2009च्या निवडणुकीत भुजबळांनी 50,000चं मताधिक्य घेतलं। 2014 साली भुजबळ लोकसभेला उभे राहिले, ज्यात त्यांचा पराभव झाला। त्यानंतर आलेल्या विधानसभेसाठी भुजबळ येवल्यातूनच उभे राहिले। यावेळी शिवसेनेकडून संभाजी पवार उभे राहिले। 2014 साली येवल्यातून संभाजी पवारांना 66,000 मतं मिळाली तर भुजबळांना 1,12,000 मतं मिळाली होती। भुजबळांनी 46,000 मतांचं लीड घेतलं होतं। 2014 नंतर आल्या 2019च्या निवडणुका। दरम्यानच्या काळात भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं होतं। बरीच जवळची लोक भुजबळांना सोडून गेली होती। भुजबळांचा जो जुना दरारा होता तो राहिलेला नव्हता। बऱ्याच गटात कार्यकर्ते विभागले गेले होते। या पार्श्वभूमीवर येवल्याच्या निवडणुकांमध्ये भुजबळांनी विजय मिळवला। 2019 साली भुजबळांविरोधात सेनेचे संभाजी पवार होते। त्यांना या निवडणुकीत 69,000 मतं मिळाली तर भुजबळांना 1,26,000 मतं मिळाली। 56,000 मतांच्या लीडने पुन्हा भुजबळ येवल्यातून निवडून आले। 2004, 2009, 2014, 2019 अशा सलग 4 वेळा भुजबळ येवल्यातून निवडून आलेत। पहिल्या वेळी 35,000, दुसऱ्या वेळी 50,000, तिसऱ्या वेळी 46,000 आणि चौथ्या वेळी तब्बल 56,000 मतांचं लीड त्यांनी येवल्यातून घेतले। तर दरवेळी त्यांच्या विरोधात असणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना भुजबळांना मिळालेल्या मतांच्या निम्मी मतं देखील घेता आलेली नाहीयेत। आता हा होता इतिहास, पण आजवर जे चित्र होतं ते चित्र कायम राहिलेलं नाहीये। एकतर शिवसेनेत फूट पडलीये, त्यामुळे भुजबळांच्या विरोधात असणाऱ्यांमध्ये देखील गट तट आहेतच। भुजबळ स्वतः शरद पवारांपासून वेगळे झालेत, त्यामुळे मराठा मतदार दुरावण्याची देखील भीती निर्माण झाली आहे। अशातच भुजबळांनी जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं मराठा समाज भुजबळांविरोधात आक्रमक झालाय। साहजिक या बदललेल्या सत्ता समीकरणांमुळे भुजबळ किती अडचणीत आलेत ते पाहावं लागतंय। त्यासाठी भुजबळांच्या विरोधात मतदारसंघातले कोणते गट ऍक्टिव्ह झालेत हे पाहावं लागतं। तसेच या मतदारसंघात असणारी जातीची समीकरणं कशी आहेत हे देखील पाहावं लागतंय। पहिल्यांदा बोलूयात गटातटांबद्दल। भुजबळांना येवल्यात बस्तान बसवून देणाऱ्यांमध्ये माणिकराव शिंदे असल्याचं बोललं गेलं। माणिकराव शिंदेंना मानणारा गट देखील या मतदारसंघात आहे। येवल्याच्या शरद पवारांच्या सभेपूर्वीच माणिकराव शिंदेंची पवारांनी भेट घेतली होती। येवल्याच्या सभेचं नियोजन देखील त्यांनीच केल्याचं सांगण्यात येतं। याच सोबत 2019 पासून शिवसेनेच्या माध्यमातून भुजबळांच्या विरोधात काम करणारे दराडे बंधू
माजी आमदार मारोतराव पवार देखील शिंदेसोबत सभेच्या आयोजनात होते. येवल्याचं राजकारण पाहिल्यास माणिकराव शिंदे हे येवल्याच्या राजकारणातलं मोठं नाव असल्याचं सांगण्यात येतंय. 2004 मध्ये भुजबळांना मदत करणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी 2009 मध्ये भुजबळांविरोधात निवडणूक लढवून 60,000चं मतदान घेतलं होतं. मात्र त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत आले. या काळात भुजबळांचे विश्वासू म्हणून त्यांनी ओळख मिळवली. मात्र तरी देखील त्यांच्या आमदारकीच्या महत्वाकांक्षा लपून राहिल्या नव्हत्या. राष्ट्रवादीत दिलेला विधान परिषदेचा शब्द पाळला जात नाही हे ओळखून 2019 मध्ये माणिकराव शिंदे यांनी उघडपणे शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली होती आणि त्यामुळे त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. भुजबळ शरद पवार यांना सोडून गेल्यानंतर मात्र माणिकराव शिंदे यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं. त्याचबरोबर येवल्यामधल्या शरद पवार यांच्या सभेनंतर माणिकराव शिंदे हे शरद पवार यांच्या हुकमाचा एक्का असतील असं बोललं गेलं. त्यातच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भुजबळांनी विधान परिषदेचे आमदार असलेल्या नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे या येवल्यातीलच आमदार बंधूंशी पंगा घेतला होता. माणिकराव शिंदे यांच्या सोबतच दराडे बंधू मारोतराव पवार हे भुजबळ विरोधक म्हणून एकत्र आलेत. अर्थातच या एकत्रीकरणामुळे भुजबळांच्या विरोधात कास्ट फॅक्टर देखील वर्कआउट होताना दिसतोय. दराडे बंधू हे ओबीसी समाजातून येतात तर माणिकराव शिंदे मराठा समाजातून येतात. अर्थात भुजबळांच्या आक्रमक भूमिकेनंतर दराडे बंधू भुजबळांच्या विरोधात किती पक्का स्टँड घेतात व त्यांच्या मागे ओबीसी मतदार राहतो का हे देखील महत्वाचं ठरतंय. तर भुजबळांना पाडायचं जरी झालं तरी त्यांच्या विरोधात कोण उभं राहतं हे महत्वाचं ठरणार आहे. गेल्या 2 निवडणुका भुजबळांविरोधात लढलेले संभाजी पवार सध्या ठाकरे गटात आहेत. त्यामुळे ठाकरे गटातून त्यांना तिकीट मिळू शकतं. मात्र त्याच वेळी माणिकराव शिंदेंच्या देखील महत्वाकांक्षा आहेत. पवार गटातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास ते देखील इच्छुक आहेत. अर्थात याच फुटीचा फायदा देखील भुजबळांनाच होऊ शकतोय. आता बोलूयात येवल्यातील कास्ट फॅक्टर बद्दल. 2004 ते 2019 या 4ही निवडणुकीत भुजबळांच्या विरोधात उभारलेले कल्याणराव पाटील, माणिकराव शिंदे, संभाजी पवार हे मराठा उमेदवार होते. येवल्यातील जातीय समीकरण सांगायची तर सर्वसाधारणपणे 1,25,000 मतदार हे मराठा तर 1,00,000 ओबीसी मतदार येवला विधानसभेत असल्याचं सांगण्यात येतं. पण या 2 प्रमुख समाजाव्यतिरिक्त येवल्यात एससी व एसटी समाजाची लोकसंख्या 45,000 व मुस्लिम समाजाची लोकसंख्या 20,000च्या आसपास असल्याचं देखील सांगण्यात येतं. इतर समाजाची संख्या देखील 10,000च्या आसपास असल्याचं बोललं जातं. मराठा समाज व ओबीसी समाज हा येवला मतदारसंघात तुल्यबळ असला व भुजबळांविरोधात नेहमीच मराठा उमेदवार देण्यात आलेला आहे. तरीही भुजबळांनी आजवर 50,000हून अधिकचं लीड घेऊन येवल्यावरची पकड मजबूत ठेवली आहे. विकास कामं आणि मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांसोबत असणारा व्यक्तिगत संपर्क या खात्रीवर आजही भुजबळ येवल्यातून मला कोण पाडतो हे पाहतोच असं म्हणताना दिसतात. मात्र असं असलं तरीही माझगावचा जुना अनुभव भुजबळांच्या पाठीशी आहे, विसरून चालणार नाही हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? येवल्यातून भुजबळ पडतील? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.